अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहर. परतवाड्यामध्ये अयान अहमद नावाच्या केवळ 19 वर्षीय तरुणानं अनेक मुलींना सोशल मीडियाच्या माध्यमातून मग स्नॅपचॅट असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल या माध्यमातून मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं. केवळ प्रेमाच्या जाळ्यात ओढून अयान अहमद थांबला नव्हता, तर त्याने या मुलींना मित्रांच्या फ्लॅटवरती नेत, त्याचबरोबर परतवाडा शहरामधील वेगवेगळ्या कॅफेमध्ये नेत या मुलींवरती लैंगिक अत्याचार केले. केवळ लैंगिक अत्याचार केले नाही, तर लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो चित्रित केले आणि त्याच्याच एका मित्राने हे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावरती व्हायरल केले. या प्रकरणामुळे राज्यामध्ये मोठी खळबळ उडालेली होती. या प्रकरणामध्ये राज्य सरकारकडून एसआयटी सुद्धा गठीत करण्यात आली होती. या प्रकरणामधला जो मुख्य संशयित आरोपी आहे अयान अहमद, तो सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याचे साथीदार सुद्धा पोलिसांच्या ताब्यात आहेत. परंतु आता पुन्हा एकदा हेच परतवाडा शहर पुन्हा एकदा चर्चेत आलंय. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे याच परतवाडा शहरामध्ये लव जिहादचं एक प्रकरण पुढे आलेलं आहे. एका व्यक्तीनं स्वतःच्या खऱ्या धर्माची ओळख लपवून, स्वतःचं खरं नाव लपवून मी कपूर आहे असं सांगत एका 15 वर्षीय मुलीवरती लैंगिक अत्याचार केलेले आहेत. खरं तर हे परतवाड्यातलं हे धक्कादायक प्रकरण नेमकं काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहर जे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे, त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अयान अहमद या केवळ 19 वर्षीय तरुणानं अनेक मुलींचं लैंगिक शोषण करताना त्याने जे व्हिडिओ आणि फोटो चित्रित केलेले होते ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हायरल झालेले होते. पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याच्या थेटपणे त्याच्यावरती कारवाई केली आहे. एसआयटी सुद्धा या प्रकरणाचा कसून तपास करतायत. या प्रकरणाचं रॅकेट किती मोठं आहे याचा सुद्धा तपास सध्या पोलिसांकडून केला जातोय. परंतु आता याच परतवाडा शहरामध्ये पुन्हा एकदा एक प्रकरण घडलेलं आहे. एका व्यक्तीनं स्वतःच्या खऱ्या धर्माची ओळख लपवत, स्वतःच्या खऱ्या नावाची ओळख लपवत मी कपूर आहे असं म्हणत एका गतिमंद मुलीवरती, जी अल्पवयीन आहे, तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केलेले आहेत. ही मुलगी अवघ्या 15 वर्षाची मुलगी आहे आणि जी मुलगी तिच्यावरती तिच्या गावामध्ये ती एका ठिकाणी पाणी भरण्यासाठी एका नळावरती जात होती, ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होतं. मागील महिन्याभरापासून तिच्या गावामध्ये बांधकाम सुरू होतं. त्या ठिकाणी ही तरुणी जी आहे पाणी भरण्यासाठी जात होती. तेव्हा याच बांधकामावरती मागील महिन्याभरापासून एक बांधकाम करणारा कामगार काम करत होता. तो सातत्याने या मुलीकडे बघायचा. एके दिवशी या नराधमानं थेटपणे या मुलीचा जो लहान मामे भाऊ आहे त्याच्याकडं एका कागदावरती स्वतःचा मोबाईल नंबर लिहून दिला आणि सांगितलं की तू तुझ्या बहिणीला दे. त्यानंतर हा जो लहान मामे भाऊ होता त्याने कागदावरती लिहिलेला नंबर थेटपणे या अल्पवयीन मुलीला दिला. त्यानंतर त्या अल्पवयीन मुलींनी तो नंबर स्वतःच्या आईच्या मोबाईल फोनवरून डायल केला आणि थेटपणे या नराधमाला फोन केलं. त्यानंतर ही मुलगी आणि या नराधमामध्ये बोलणं झालं. तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं नाव हे कपूर आहे असं सांगितलं. त्यानंतर त्यांच्यामध्ये बोलणं झालं. बोलणं झाल्याच्या नंतर या नराधमाने तिला ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी तू ये, मला भेट अशा पद्धतीचं तिला सांगितलं. त्यानंतर ही मुलगी त्या ठिकाणी भेटण्यासाठी गेली या कपूर नावाच्या व्यक्तीला, ज्याने खोटं नाव सांगितलं होतं. या बांधकाम कामगार जो आहे त्याला भेटण्यासाठी गेलेली होती. त्यानंतर त्याने तिला जवळच्याच महादेव मंदिराच्या जवळ असणाऱ्या एका निर्जन शेतामध्ये नेलं आणि तिच्यावरती 8 मे माफ करा, तिच्यावरती 4 मे ते 8 मेच्या दरम्यान तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार केले. केवळ एकदाच या मुलीला फसवलेलं नाही, तर त्यांनी तिला वारंवार फसवलेलं आहे. मी तुझी बदनामी करेल, मी तुझे फोटोज व्हायरल करेल अशा पद्धतीची धमकी देत या मुलीवरती त्याने सातत्याने लैंगिक अत्याचार केला. त्यामुळे ही मुलगी गप्प राहिलेली होती. तिने या बाबतीमध्ये वाच्यता केली नाही. परंतु हा त्रास सातत्याने तिला असह्य झाल्याच्या नंतर तिने धीर धरून धाडस करून या बाबतीमध्ये तिच्या आईला सगळी घडलेली आपबीती सांगितली. त्यानंतर तिच्या आईसोबत तिने थेटपणे परतवाडा पोलीस ठाणं गाठलं आणि पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीचा खरा चेहरा जो आहे तो उघड केला. कपूर नावामागे जो व्यक्ती दडलेला होता त्याचं खरं नाव होतं मोहम्मद शारिक मोहम्मद शरीफ. या नराधमाला आता पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत. या नराधमावर भारतीय न्याय संहितेच्या बलात्काराच्या कलमासह पोस्को कायदा असेल, अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा असेल त्याचं कलम 64, 64(2) सह कलम 4(6) व कलम 376 अंतर्गत जो आहे या नराधमावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आता हिंदुत्ववादी संघटना सुद्धा आक्रमक झालेल्या आहेत. हा जो नराधम आहे त्या नराधमावरती आता कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आता हिंदुत्ववादी संघटनांकडून केली जाते. परंतु अशा पद्धतीच्या ज्या विकृत्या आहेत त्या सातत्याने समाजामध्ये अशा पद्धतीच्या विकृत्या महिलांवरती लैंगिक अत्याचार करतायत, अशांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी आता सर्व स्तरामधून व्यक्त केली जाते.
आता हा जो नराधम आहे त्या नराधमाच्या चौकशीमधून आता कोणती धक्कादायक माहिती पुढे येते, अशाच पद्धतीने त्याने इतर अल्पवयीन मुलींचं महिलांचं लैंगिक शोषण केलं होतं का, ही सगळीच माहिती त्याच्या चौकशीमधून उघड होणार आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपल्या महाराष्ट्र आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.